नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। NRC व CAA विरोधासाठी चाललेले दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सांगलीतील स्टेशन चौकात वसंतबाग आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे। जिल्ह्यातून विविध संघटना, सर्व समाजातील प्रमुख व्यक्ती व नागरिक आंदोलनस्थळी भेट देत आहेत। जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरील अनेक वक्ते या ठिकाणी येऊन आपली मते मांडत आहेत। प्रत्येकाच्या मनात केंद्र सरकारविरोधी प्रचंड असंतोष व चीड दिसून येत आहे। नागरिकत्व संदर्भात केंद्र सरकारने आणलेले कायदे संविधान विरोधी आहेत, देशात समाजातील दुफळी निर्माण करणारे आहे असे आरोप करत हे कायदे रद्द करावेत अशी जोरदार मागणी होत आहे। त्यामध्ये NRC, CAA आणि NPR अशा पद्धतीचे कायदे करण्याचा प्रयत्न भाजप सरकारचा चालू आहे। याला विरोध करण्यासाठी गेली 10 दिवस या सांगली शहरामध्ये वसंतबाग या ठिकाणी बरेच मुस्लिम महिला व इतर समाजातील महिला इथं रोज संध्याकाळी आंदोलन करत आहेत। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यांनी ह्या कायद्याला विरोध करण्यासाठी आज युवक काँग्रेसच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे। या ठिकाणी भेट देऊन सरकारच्या विकास, प्रगती, नोकऱ्या याबाबतच्या नाकर्तेपणामुळे व याबाबतीत सरकार फेल झाल्यामुळे हे कायदे करून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे। वक्त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार आगपाखड करत तीव्र शब्दात या कायद्याचा विरोध दर्शवला आहे। हा आंदोलनाचा 10वा दिवस असून प्रामुख्याने मुस्लिम महिलांचा या आंदोलनात मोठा सहभाग आहे। नमस्ते, मी रेहाना शेख। शाहीन बागमध्ये जे 10 डिसेंबरपासून जो आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही 21 जानेवारीपासून वसंत बाग हे आंदोलन आम्ही इथं सुरू केलेलं आहे। या आंदोलनामध्ये बहुसंख्य संख्येने मोठ्या संख्येमध्ये महिला या उपस्थित आहेत आणि या महिला फक्त मुस्लिम नसून सर्व जाती धर्माच्या मुस्लिम आहेत आणि जो आम्ही मोर्चा काढला त्या मोर्चेमध्ये देखील सर्व जाती धर्माच्या महिला यामध्ये उपस्थित होत्या। मोदीजी आणि शहाजी म्हणत आहेत की पुरुष हे चदरेखाली लपून महिलांना पुढे आणलेलं आहे, पण संविधानामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही देशाचे मंत्री आहात, तुम्हाला माहीत आहे की स्त्री पुरुष समानता हे जे आहे ते तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही असे मूर्खासारखे प्रश्न विचारू कसे शकता? जे भारताच्या ज्या महिला आहेत त्या स्वावलंबी महिला आहेत। आजपर्यंत मुस्लिम महिला या रस्त्यावर किंवा कोणत्याही धर्माच्या महिला या रस्त्यावर उतरलेल्या नव्हत्या आणि आज आमचं दुर्भाग्य म्हणा की या सत्तेमध्ये भाजपसारखी सत्ता या देशामध्ये उपस्थित झाली आणि मुस्लिम महिला किंवा आपल्या देशातल्या भारतीय नारीला रस्त्यावर येण्याची वेळ तुम्ही आणलेला आहात। त्यामुळं 500 मध्ये विकले जातात काय 5000 मध्ये विकले जातात हे सगळं तुम्हाला माहीत आहे, कारण तुम्ही ते विकत घेऊन मतदान घेतलेले मोदीजी आहात। तुम्ही जनतेच्या स्वखुशीने घेतलेले मंत्री नाही आहेत, तुम्ही हे मतदान विकत घेऊन निवडून आलेला आहात। म्हणून आज देशभर आंदोलन सुरू आहे। देशमध्ये जी तुम्ही फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी देशातली जनता ही जागरूक झालेली आहे। संगीता शिंदे, बहुजन मुक्ती भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाची संयोजिका। आज शाहीन बागच्या आंदोलनामध्ये मी 30 जानेवारीमध्ये पाठिंबा देण्यासाठी आलेली आहे आणि बहुजन क्रांती मोर्चातर्फे पूर्ण भारतभर काल 29 तारखेला भारतामध्ये संपूर्ण 100% बंद केलेला होता। आज शाहीन बागला समर्थन देण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत। जे शाहीन बागमध्ये गोळीबार झाला त्या गोळीबार करणाऱ्या लोकांना फाशीची शिक्षा व्हावी आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीच्या कारवाया किंवा उग्रपणे काही गोष्टी केल्या जात असतील तर त्या लोकांना ताबडतोब सरकारनं त्यांना अटक करावी आणि गुन्हे त्यांच्यात जे सपोर्टेड लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व येणाऱ्या काळामध्ये जर हा NRC कायदा, कारण हे जे सगळं पूर्ण भारतामध्ये होत आहे ते NRC कायद्यामुळे होत आहे, हा कायदा जर रद्द नाही केला तर मात्र आम्ही
भारत बंद हा सक्सेस केलेलाच आहे, परंतु पूर्ण भारत देशामध्ये करोडोच्या संख्येने जेलभरो आंदोलनसुद्धा राष्ट्रीय संयोजक बहुजन क्रांती मोर्चाचे वामन मेश्राम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही भारत जेलभरो आंदोलनसुद्धा करणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी जयश्रीताई अशोक पाटील, समाजसेविका। आज आपण इथं बघत आहोत वसंत बागमध्ये आज आपला 10वा दिवस आहे। 10 दिवस झाला आम्ही शाहीनबागच्या महिलांना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या समर्थनात इथे वसंत बाग फुलवलेले आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे। सर्व जाती धर्म साईडला ठेवून एक जातीने एक धर्मानं इथे सर्व आपण एकत्र आम्ही येतोय। खूप चांगला प्रतिसाद आहे आणि मला इथून असं सांगायचं आहे की मोदींना संदेश पोचवायचा आहे, अरे जरा तरी लाजा बाळगा। तुम्हाला घरात स्वतःच्या जरी बहिणी आई आणि घरात बाई नसेल तर बाहेरच्या बायकांचा अपमान नका करू तुम्ही, कारण तुम्ही सांगता की 500 रुपये घेऊन लोक येतात। अरे लालच देणारे तर तुम्ही आहात, तुम्ही वाद घालणारे आहात, तुम्ही आता तसं बोलायला गेलं तर ह्या गोष्टी तुम्ही आणलेल्या आहेत। हे राजकारण नाही आहे, हा आमचा हक्क आहे आणि तुम्ही देणारी कोण रे आम्हाला? आम्ही स्वतः हे मागवणं आमच्या स्वतःचा हक्क आहे, हे तुमच्या सांगण्यानं आम्ही नाही घेणार आहे। तुम्ही कोण मागणार? आमच्याकडे कागदपत्र देत नाही जावा आणि पहिले तुमची कागदपत्र आणा, इथे तुमचे कागदपत्र दाखवा आणि मग आम्हाला सांगा की तुम्ही तुमचे नागरिकत्व सिद्ध करा। कशाला सांगताय? ज्यावेळेस जी कामं करायची ती करा ना कामं, जी कामं राहिले। युवकांना रोजगार नाही आहे, महिला सेफ नाही आहेत, लाखोंना रेप होतात मुलींवरती, तिथं तुम्हाला बरं दिसत नाही कायद्यामध्ये तरतुदी करायच्या। तुम्हाला नको तो कायदा आणून तुम्हाला शेती विकत घ्यायच्यात बाहेरच्या देशातल्या। तुम्हाला बाहेरच्या देशात काय चाललंय ते माहिती आहे, आपल्या भारतात काय चाललंय ते माहीत नाही। अरे प्रधानमंत्री केलंय तुम्हाला आमच्याच लोकांनी आणि तुम्ही आमच्याच लोकांना म्हणताय की आम्हाला नागरिकत्व दाखवा। कुठल्या बेसवर तुम्ही आम्हाला नागरिकत्व दाखवताय? हे नागरिकत्व आम्ही कोणताही पेपर तुम्हाला दाखवणार नाही। आम्ही सगळे इथं हिंदू मुस्लिम शीख ईसाई आम्ही सगळे एकत्र मिळून ह्या लढ्याला साथ देणार आहोत, एकत्र मिळून लढणार आहोत। आमचा लढा जारी राहणार आहे जोपर्यंत आम्ही हे NRC कायदा थांबवत नाही तोपर्यंत आम्ही हे जारी ठेवणार आहोत। असाच आमचा पाठिंबा राहील। तुम्हाला हा कायदा एकतर थांबवावा लागेल आणि जर कायदा जारी करायचा असेल तर तुम्हाला DNA टेस्टवरच करावं लागेल। आता आम्ही सर्व रस्त्यावर उतरू। आता तर 4% महिला आहेत, विचार करा जर 100% महिला आल्यात तर तुमची नखं पण दिसणार नाहीत, बाकीचं तर राहिलं बाजूला। एवढंच बोलते। जय हिंद, जय भीम, जय भारत।